त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 1 मधून नानासाहेब दोंदे यांची उमेदवारी। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 1 मध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून या प्रभागातून प्रहार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते नानासाहेब शिवराम दोंदे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे। बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांपासून सक्रियपणे सामाजिक कार्यात कार्यरत असलेले नानासाहेब दोंदे हे जनतेच्या हक्कासाठी लढणारे, समाजकार्यात नेहमी अग्रेसर राहणारे नाव आहे। नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणे, सर्वसामान्यांच्या अडचणींना आपले समजून त्यावर उपाय शोधणे हा त्यांचा कायमस्वरूपी ध्यास आहे। या निवडणुकीत जनतेनेच लोकवर्गणी गोळा करून त्यांना उमेदवारीसाठी उभे केले असून हे त्यांच्या लोकप्रियतेचे आणि जनतेतील विश्वासाचे द्योतक आहे। नानासाहेब दोंदे यांनी सांगितले की येणाऱ्या कुंभमेळ्यात गोरगरिबांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे। नागरिकांच्या सर्व मूलभूत सुविधांकडे लक्ष देऊन त्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन। नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्धार नानासाहेब दोंदे यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे या प्रभागात आता निवडणुकीची रंगत आणखी वाढली असून प्रहार पक्षाच्या या उमेदवाराकडून नागरिकांना विकासाची नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। नमस्कार, मी नानासाहेब शिवराम दोंदे, मी प्रभाग क्रमांक 1 नंबर मधून निवडणूक लढवत आहे। सर्वप्रथम म्हणजे सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे का मला जनतेने जो प्रतिसाद जो दिलेला आहे, जनतेने माझ्यासाठी 1000 रुपये, 500 रुपये, 200 रुपये, 1500 रुपये अशा लोकांनी लोकवर्गणी गोळा करून जी मला मदत करून उमेदवारीसाठी उभं केलेलं आहे। मी सर्वात प्रथम सर्व त्या माझ्या मतदार बंधू भगिनींचं आभार व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे त्यांनी मला जी संधी दिली त्र्यंबक नगरपालिकेमध्ये ज्या प्रभागाची त्र्यंबकेश्वर नगरीची सेवा करण्यासाठी, ती त्र्यंबक राजा मला सद्बुद्धी चांगली देवो ही त्र्यंबकेश्वरची प्रार्थना करतो। आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये मी माझ्या जे काही मनात संकल्पना आहे गोरगरिबांच्या, ते सर्व समस्या मी त्यांच्या सर्वप्रथम सोडवण्याचा प्रयत्न करणार आणि त्यांना न्याय मिळवून देणार आणि बच्चूभाऊंच्या नेतृत्वाखाली मी काम करत आहे। जे काही विकास जे काही आहे म्हणजे मूलभूत सुविधा, जे गटारी, रस्ते, लाईट, अजून काही अनेक समस्या आहेत तर त्या मी सोडवण्याचा त्यांच्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेन। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी त्र्यंबकेश्वरमधील वैकुंठ जे धाम आहे ते माझ्या अनेक वर्षापासून माझ्या मनात आहे। मी सर्वात प्रथम निवडून आल्यानंतर मी स्वर्गासारखं वैकुंठ धाम बांधण्याचा मी पहिला प्रयत्न करणार। आमचे कामं जर नाही झाले तर आम्ही अन्यायविरोध पहिल्यांदा भूमिका आमची ठाम असते आणि आम्ही जनतेचेच प्रश्न सोडवण्यासाठी जसं बच्चूभाऊंचं काम आहे तसं त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं त्यांच्या नसानसामध्ये बच्चूभाऊ बसलेले आहेत, तर आम्ही जनतेचे सर्वात पहिले प्रश्न सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार। जे काही नागरिकांच्या समस्या आहेत मी त्यांना विश्वासात घेऊन, त्यांना विश्वासात बसून त्यांच्या चर्चा करून त्यांचे काही जे प्रश्न असेल मी ते सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार। आणि निवडणूक झाली आणि निवडून गेला आणि परत ते प्रभागात जात नाही तर अशा उमेदवाराला जनतेने धडा शिकवला पाहिजे। का जनतेने जो काही आम्हाला प्रतिसाद दिला तो विश्वास त्यांनी आमच्यावर जो ठेवला त्या विश्वासाद्वारे आम्ही त्यांच्या विश्वासानेच कामं करणार।